नमस्कार, मी रवींद्र खैरनार मालपूर. मी रियांश अमृत ज्यूस यांच्या माध्यमातून काम करतोय. तर ते मी प्रथमतः या ताईंना, तुम्हाला आधी काय काय त्रास व्हायचा? पूर्ण थरक व्हायचं. या बाटलीपासून तुमचं थरक थांबलं. ही पाचवी बाटली चालू आहे. गुडघं आधी म्हणजे पाचवी बाटलीच्या आधी खूप दुखायचं. आता ते थरक बी बंद झालं आणि गुडघं दुखणंही बंद झालं. याच्या आधी खूप त्रास व्हायचा का तुम्हाला? उभं राहिलं जायचं नाही. म्हणजे वस्तू धरता यायची नाही हातामध्ये. असं का? ताईंचं म्हणणं असं आहे, आता मला या अमृत ज्यूस पासून 100% फरक पडला आणि आता पाचवी बाटली चालू आहे ताईंची. आणि माझाही अंदाज आहे, ताई म्हणतात बरं वाटतंय. माझ्या मताने 40% बरं आहे ताईंना. आता ताईंची 6वी बाटली संपल्यानंतर ताईंना फुल एनर्जी मिळेल आणि चांगल्या पद्धतीने ताई उभ्या राहतील. तुम्हाला वाटतं का ताई असं मी म्हणतो सर? वाटेल का? 100% मी सांगतो ते खरं आहे का? हो. आता याचा अगोदर काय ट्रीटमेंट केलेली होती तुम्ही? दवाखाना वगैरे गोळ्या केल्या होत्या का? भरपूर दवाखाने केले आहे. तरी काही रिझल्ट आले नाही. बरोबर. नसांवरनं नाही घेतले जास्त, पण गुडघ्यांवरनं जास्त दवाखाना केला. गुडघ्यांसाठी खूप दवाखाना केला. आणि आता गुडघे पण हे रियांश अमृत घेतल्यानंतर तुमचं गुडघं दुखायचं पण बंद झालं. असं बंद झालं ना? तरी बॉटल लोकांनी घ्यायला पाहिजे का? अवश्य घ्यायला पाहिजे ना. रिझल्ट आहे ना. तर मित्रांनो, भारतामध्ये असे असंख्य लोकांना खूप काही व्याधी आहेत, पण लोक आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. तर लोकांनी ही बॉटल घ्यायला पाहिजे.